नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सगळंच भांड फोडलेलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की MMR क्षेत्रात वाहतुकीचा प्रश्न आहे, तो सुटला पाहिजे. जुन्या सरकारच्या काळात 11 किलोमीटर मेट्रो होती. आपण आता 415 किलोमीटर मेट्रो सुरू केली आहे. 475 पैकी 50 किलोमीटर टप्प्यात काम करत आहे. रिंग मेट्रो देखील ठाण्यात होत आहे. दरम्यान ठाणे रिंग मेट्रो प्रथम सुरू होणार की बुलेट ट्रेन या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन्ही प्रकल्प जवळपास एकाच वेळी सुरू होतील, कारण दोन्ही प्रकल्पांमध्ये स्पर्धा सुरू आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती, पण मध्यंतरीच्या काळात उद्धवजींना बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगिती देऊन टाकली. यामुळे सगळी कामे थांबली. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रात स्थगिती मिळाली, पण गुजरातच्या बाजूला काम सुरू होतं. मात्र महाराष्ट्राच्या बाजूला काम बंद होतं. शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. सगळ्या स्थगिती आम्ही दूर केल्या. पटकन जमिनीचे अधिग्रहण केले. आता अत्यंत वेगाने आमचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित पाहायला मिळेल. एकंदरीतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.